नमस्कार, मी सहयोगिता आणि भारतीय जनमत न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि पाहूयात आता सविस्तर वृत्त। नमस्कार, मी आज विवेक ज्ञानेश्वर सुरोसे यांच्या घरी आहे, जो की इयत्ता 10वी मध्ये 2017-18 या बॅचचा हा विद्यार्थी आहे आणि 8 जुलै 2025 रोजी त्यांना एक पत्र आलेलं आहे की त्यांची निवड न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड या ठिकाणी म्हणजेच अणुशक्ती नगर मुंबई या ठिकाणी शास्त्रज्ञ म्हणून झालेली आहे। विवेक, मी विचारू इच्छितो, तुला याबद्दल काय वाटतं? मी याबद्दल फार आनंदी आहे की माझी शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेली आहे आणि मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा। या यशामध्ये माझे आई वडील आणि माझे भाऊ, माझे सर्व नातेवाईकांचा खूप मोठा वाटा आहे। सर्वात मोठा वाटा हा माझ्या शिक्षकांचा आहे। त्यात माझे जे वर्ग शिक्षक होते येलवरती सर, ते माझ्या इंग्रजी विषयाचे शिक्षक सुद्धा होते, त्यांचा खूप मोठा वाटा आहे। सोबत त्यांनी जी लावलेली शिस्त होती शाळेतली, त्यामध्ये त्यांनी माझा खूप मोठा विकास घडवला। कशा पद्धतीने तू अभ्यास केलेला आहे? अभ्यासामध्ये सर मला फार करून 2 गोष्टी सांगायची, ते म्हणजे शब्द पाठांतराचे, ज्यामध्ये आम्ही एक शब्द एका वहीमध्ये म्हणजे 5-5 वेळेस लिहितो, त्यामुळे शब्द पाठांतर फार चांगले होत होते। या गोष्टीची सवय मला पुढे इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा उपयोगी ठरली, ज्यामुळे मी महत्त्वाच्या कन्सेप्टचा पाठ लक्षात ठेवू लागलो। सोबतच त्यांची आणखी एक सवय जी होती महत्त्वाची, ती म्हणजे विद्यार्थ्यांना ते पुस्तकामध्ये जे इंग्रजी शब्द आहेत त्याचे मराठी अर्थ लिहायला लावायचे। त्याचा मी वापर केला माझ्या इंजिनिअरिंग नोट्समध्ये, ज्याच्यामध्ये मी प्रत्येक नोट्सचे रिलेटेड काही महत्त्वाचं असेल तर त्या ठिकाणी मी तसं लिहित होतो। मी या ठिकाणी विवेकचे वडील ज्ञानेश्वर सर आहे, ज्ञानेश्वर सुरोसे सर। सर, आपल्याला याबद्दल काय वाटतं? खूप छान वाटतं सर की आपला ग्रामीण भागातील विद्यार्थी एक शास्त्रज्ञ म्हणून पुढे येत आहे आणि यासाठी शाळेतील शिक्षक आणि त्याला मार्गदर्शन करणारे सर्वजण हे महत्त्वपूर्ण दुवा ठरलेले आहे। सोबतच ज्ञानेश्वर सुरोसे यांच्या पत्नी सुविद्या पत्नी आणि विवेक सुरोसे याची आई आपल्या समोर आहे। आई, आपण याबद्दल काय सांगाल? मला खूप आनंद होत आहे विवेक शास्त्रज्ञ झाला याबद्दल, आणि याच्यामध्ये सर्वात जास्त श्रेय त्याच्या शिक्षकांचे आहे। त्याच्या शिक्षकांनी लावलेली शिस्त आणि त्याच्याकडून करून घेतलेला अभ्यास हा सगळ्यात मोठा त्याचा वाटा आहे, त्या कष्टाचा। शिक्षकाला या गोष्टीचं सगळ्यात जास्त श्रेय आहे। या ठिकाणी विवेकची आजी आपल्या सोबत आहे। आजी, आपण विवेकच्या यशाबद्दल काय सांगाल? आनंद आहे, सांगा। खूप आनंद आहे, खूप आनंद आहे, खूप आनंदाश्रू येतात आपल्याला। आपण या ठिकाणी पाहू शकतो जनता विद्या मंदिरचा हा विद्यार्थी विवेक ज्ञानेश्वर सुरोसे, जो की आज शास्त्रज्ञ झालेला आहे आणि त्यानं केवळ शाळेतच नाही, जनता विद्या मंदिरचं तसेच मुरुड या नगरीचं देखील पूर्णतः नाव केलेलं आहे। मी त्याचे शब्दसुमनाने खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो। मी शिवाजीवरती भारतीय जनमत न्यूज मुरुड। धन्यवाद। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा भारतीय जनमत न्यूज।